शेतकरी मित्रांनो, आपण जर सोमवारी 20 जुलैला जर बघितलं, तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सविस्तर पहा, तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे. आपण जर भोर वाई हा जर परिसर जर बघितला, तर या भागात सोमवारी 20 जुलैला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर महाबळेश्वर इथे खेड आहे, महाड आहे, मंडणगड आहे, माणगाव आहे. हा जर संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर संगमेश्वर, रत्नागिरी, जयगड हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील रिमझिम पावसाने सुरुवात ही होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. तर आपण पंढरपूर, अकलूज, इंदापूर हा परिसर बघूया. आता इंदापूर येथे अकलूज आहे, कुरुडवाडी आहे, परांडा आहे, बार्शी आहे, भूम आहे, वैराग, मोहोळ, धाराशिव, तुळजापूर व नलदुर्ग, लोहारा, सोलापूर, अक्कलकोट हा जर संपूर्ण परिसर बघितला, तर या परिसरांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कधी? सोमवारी 20 जुलैला 5च्या आसपास. म्हणजे तसं वातावरण सोमवारी 20 जुलैला दुपारनंतर बदलायला सुरुवात होणार आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस हा पडणार आहे. आता इथे आपण जर करमाळा परिसर बघितला, इथे करमाळा आहे, कर्जत आहे, कात्रज आहे, या परिसरात देखील रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर इथे आपण बघू शकता कडा आहे, जामखेड आहे, पाटोदा आहे, शिरूर कासार आहे, त्याचबरोबर पाथर्डी आहे. तर या भागात देखील रिमझिम पावसाने सुरुवात होणार आहे. इथे बघू शकता केजमध्ये पाऊस आहे, वडवणीमध्ये पाऊस आहे, माजलगाव, गेवराई, बीड या भागात देखील पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर जालना, अंबड, परतूर हा जर परिसर बघितला, तर या भागात देखील पाऊस होणार आहे. फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर परिसर, गंगापूर, खिर्डी, वैजापूर, कोपरगाव, येवला, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, कन्नड, त्याचबरोबर पाचोरा, शेवगाव या भागात देखील पाऊस होणार आहे. भोकरदनमध्ये, जाफराबादमध्ये, चिखलीमध्ये देखील पाऊस आहे. बुलढाणा, त्याचबरोबर बोदवड, मालकापूर, आपण जर जळगाव, जामोद, खामगाव, त्याचबरोबर परतूर, मालेगाव, वाशिम हा जर परिसर बघितला, तर या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर बुऱ्हाणपूर, नेपानगर, त्याचबरोबर पाल, यवल, भुसावळ, जळगाव, जामनेर, शेवगाव, पाचोरा, त्याचबरोबर पारोला, त्याचबरोबर धरणगाव, अंबळनेर, चापोडा या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. आपण जर बलवाडी, शिरपूर, त्याचबरोबर धुळे, मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव हा संपूर्ण परिसर बघितला, तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आता आपण अजून अचलपूर, अमरावती हा परिसर बघूया. येथे पावसाची काय परिस्थिती असते. आपण जर बघितलं तर अमरावती, अचलपूर, त्याचबरोबर इथे मुलताई, बेतूल हा परिसर जर बघितला, तर या भागात देखील पाऊस असणार आहे. गोंदियामध्ये म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस आहे. गोंदिया, साकोली, तुमसर, भंडारा, रामटेक, नागपूर या भागामध्ये, उमरेड हा परिसर जर बघितला, तर काही नागपूरच्या परिसरामध्ये म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. जास्त पाऊस नाही त्या भागात, पण पाऊस हा आहे. इथे आपण जर गडचिरोली परिसर बघितला, गडचिरोली, चामोशी, शिरपूर, चंद्रपूरमध्ये देखील म्हणजे रिमझिम पाऊस आहे. जास्त नाही आहे, पण रिमझिम पाऊस आहे. पांढरगावड्याला पाऊस आहे. आता इकडे आपण बघूया धुळे, अंबळनेर इकडे पाऊस आहे. इथे आपण मालेगाव, सटाणा हा परिसर बघूया. इथे पावसाची काय परिस्थिती आहे. आपण जर मालेगावमध्ये बघितलं, मनमाडमध्ये बघितलं, सटाण्यामध्ये बघितलं, तर रिमझिम पाऊस आहे. त्याचबरोबर कोपरगाव, श्रीरामपूरमध्ये जर आपण बघितलं, तर काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर अहिल्यानगर, पाथर्डी, त्याचबरोबर कर्जत, दौंड, शिरूर, मंचर, घोटी, नाशिक, त्याचबरोबर वडा, कुळगाव, बदलापूर, वसई, विरार, बोईसर, मुंबई, कुळगाव, बदलापूर, पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर, दापोली, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली परिसर, सावंतवाडी परिसर, पणजी, मुळगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला, तर या भागात देखील
म्हणजे जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. कधी? सोमवारी 20 जुलैला. तर हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची गरज आहे. आपण जर संध्याकाळी अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणारच आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही कोणकोणत्या भागामधून परिसरातून आपले व्हिडिओ पाहतात या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.